मंडळी, नवरात्रीतला आजचा चौथा दिवस आणि आजचा रंग आहे पिवळा. देवीचे चौथ्या दिवशीचे रूप म्हणजे माता कुष्मांडा. ही विश्वाची निर्मिती करणारी देवता मानली जाते. वाघावर आरूढ असणारी, हातात कलश घेतलेली ही देवी प्रतीक मानली जाते आनंद, प्रकाश आणि सर्जनशील शक्तीचे. कुष्मांडा मातेचा उदो उदो. नमस्कार नमस्कार मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या, धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. हॅपीनेस पार्टनर गोविंद मिल्क, द हॅपी मेकर्स आणि स्पेशल पार्टनर डेटॉक्स. मंडळी, सगळीकडे नवरात्रीचा उत्सव आणि उत्साह सुरू आहे. सगळीकडे अगदी शक्तिमय वातावरण आहे. आता शक्तिमय मी का म्हणालो हे तुम्हाला सांगतो, कारण आज आपल्या सोबत आहेत रणरागिणीच्या महिला बाउन्सर्स. म्हणजेच महत्त्वाच्या राजकारणी व्यक्ती, कलाकार, काही महत्त्वाचे व्यक्ती यांना संरक्षण देण्याचं आणि जी लोक हुल्लडबाजी करतात त्यांना टाळ्यावर आणण्याचं काम ह्या माझ्या सख्या करत असतात. तेव्हा टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया आणि आपल्या खेळाला सुरुवात करूया. चला, सगळे तयार आहेत? हा. अरे दादा, पण मला तुला एक बोलायचंय. हा, बोल ना ताई. कारण आज आम्ही ड्युटीवर नाही आलेले आहोत. आज आम्ही आलेले आहोत आनंद लुटायला. काय सांगतेस? म्हणजे आम्ही आज आलेले आहोत दांडिया खेळायला. काय सांगतेस? येस. पण दांडिया कुठे? हे बघ. मजा येणार आहे आजच्या भागामध्ये. म्हणजे लोकांना हुल्लडबाजीपासून रोखणाऱ्या ह्या माझ्या सगळ्या ताई आज खेळताना किती दंगा घालतात ते मला बघायचंय. चला तर मग सुरू करूया आपल्या ह्या पहिल्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे. आता खेळ काय ते तुम्हाला मी सांगतो की या खेळामध्ये एक संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती सगळ्या ताईंनी नृत्य सादर करायचंय. ठीक आहे? आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये तुम्ही उभ्या राहायचे. म्युझिक प्लीज. क्या बात है. ओहो. क्या बात है. स्टॅच्यू. ताई हसली आणि फसली. ताई, तू पण बाद झालेली आहेस. नजर खाली नव्हती, वर किंवा सरळ बघायचं होतं, त्याच्यामुळे तो ताई बाद झालेली आहे. रागवूनच गेली की काय? ताई कशी आहेस? छान छान. अगं कशाला बोललीस छान आहे? तू बाद झालेली आहेस. ताई तू समोर बसू शकते. दांडिया घेऊन कसं वाटते ताई? नाही, हा हलणार नाही अजिबात. ओके ताई. ताई तू हसलीस. ताई तू बाद. ताई हसली आणि फसली. ताई तू पण बाद झालेली आहे. तू बसू शकते. 5 ताई बाद झालेल्या आहेत आणि 5 ताई गेलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये. 5 ताई गेलेल्या आहेत पुढच्या खेळामध्ये. लवकर या रे, इथे काय झालं बघा. हलतच नाहीये कोणी. अरे मी काय करू आता, कसं सांगू? या खेळातून 5 ताई आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये. या खेळाचं नाव काय असणार आहे, तो खेळ कसा खेळायचा हे मी सांगणारच आहे. पण त्याआधी एक मजेशीर खेळ आपण तुमच्या बरोबर खेळणार आहोत. 5 ताईंबरोबर खेळणार आहोत. लोण्याचा गोळा लोणावळ्याला लोळत लोळत गेला. लोण्याचा गोळा लोणावळ्याला लोळत लोळत गेला.
आता हे जे वाक्य आहे हे वाक्य लाजत लाजत बोलायचंय. हा मला आता बघायचंय. हा एक बाउन्सर ताई मी तिला कधीच मी असं कधी लाजताना वगैरे बघितलेलं नाही. स्वतः रागात आणि कडक असंच बघितलेलं आहे. आज मला बघायचे ही ताई आहे ना कशी लाजते. हा रेडी 1 2 3 लाजत लाजत. हा लोणावळ्याचा गोळा लोणावळ्याला लोळत लोळत गेला. मग लोण्याचा कुठे गेला गोळा? लोणावळ्या ताई आता हे जे वाक्य आहे हा ते वाक्य तू गात गात बोलायचे. लोण्याचा गोळा लोणावळ्याला लोळत लोळत गेला. लोण्याचा गोळा लोणावळ्याला लोळत लोळत गेला. लोण्याचा गोळा लोणावळ्याला लोळत लोळत गेला. हे वाक्य ते रडत रडत बोलायचं. लोण्याचा गोळा हा लोळत लोळत नाही रडत 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 रडत. लोळत लोळत लोणावळ्याला गेला. हा ताई आता हे जे वाक्य आहे हे वाक्य तू आहे ना रागात बोलायचे. ह्या ताईच्या चेहऱ्यावरती जवळजवळ हे मला का नाही दिलं तिला का दिलं असं चेहऱ्यावर आहे की नाही? खरं सांग ताई मला माहिती आहे ना. हा राग येतो. लोण्याचा गोळा हा लोळत लोळत लोणावळ्याला गेला. हा राग आहे. बरं 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 भावजींबरोबर कधी कधी असे लुटूपुटूचे वाद होत असतात. हा असं समजा समोर भाऊजी आहेत. हा रागा. अहो तुम्हाला माहितीये का अरे बापरे. हा लोण्याचा गोळा लोळत लोळत लोणावळ्याला गेलाय. लोणावळ्याला गेलाय. लोणावळ्याला गेलाय. भाऊजींशी रागवायचं म्हटल्यानंतर किती आतून आलं एकदम. हरकत नाही एकदा जोरदार टाळ्या 5 टाइमसाठी झाल्या पाहिजेत. आणि आता सुरू करूया आपल्या या खेळाला ज्या खेळाचं नाव आहे कपावर कप सगळेच ग. प्रत्येक ताई समोर पेपर कप आहेत. हा ते पेपर कप काढायचे आहेत आणि ह्या पेपर कपापासून पिरॅमिड तयार करायचे. पिरॅमिड एकावर एक एकावर एक एकावर एक शेवटी एक आला पाहिजे. ठीक आहे. हा आणि जी ताई कमीत कमी वेळामध्ये हे पिरॅमिड तयार करेल ती असेल पहिली त्याच्यानंतरची दुसरी. हा आणि पिरॅमिड करून झाल्यानंतर हात वरती करायचे म्हणजे आम्हाला कळेल की कोण पहिली आणि कोण दुसरी ती. ओके रेडी? तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. आणि पिरॅमिड पूर्णपणे झालं उभं राहिलं की हात वरती करायचा. एक इथं डबल आहे. आता काय करशील? हा लवकर लवकर. हा लवकर शाबास. हा ओके. हा अरे देवा पडलेला आहे. व्हेरी गुड मस्तच. हा व्हेरी गुड. मी बघू नका. मी बघत नाही. हा ओके हात वरती करायचं. हा हा व्हेरी गुड. ये ताई तर पुढे. हा आणि वेळ झालेली आहे निर्णयाची. निर्णय असा आहे की ज्या 2 ताई आपल्या शेवटच्या खेळामध्ये गेलेल्या आहेत त्या ताई आहेत. पहिल्यांदा दुसऱ्या क्रमांकाची ताई सांगतो आणि दुसऱ्या क्रमांकाची ताई आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या. व्हेरी गुड. आणि पहिल्या क्रमांकाची ताई आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. या दोन्ही ताई गेल्या आपल्या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन. आणि आता सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला कारण त्या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. खेळ तर आपण खेळणार आहोतच पण त्याआधी आपण ह्या दोन्ही ताईंबद्दल जरा जाणून घेऊया. त्यांचं भावविश्व काय ते जरा समजून घ्या आणि त्यांच्या माहेरपणात त्यांना घेऊन जाऊया. ताई तुझं नाव सांग. गीतांजली शिवाजी दोरके. आणि भाऊजी काय करतात? माझे मिस्टर संगीत विशारद आहेत. ऑल इन्स्ट्रुमेंट वाजवतात ते.
संगीत विशारद आणि तू ह्या क्षेत्रामध्ये हो. परस्पर दोन टोकं आहेत. कला क्षेत्रातली माणसं तर खूप शांत सोज्वळ म्हणजे शांत स्वभावाची वगैरे असतात आणि तू ह्या क्षेत्रात म्हणजे अत्यंत कडक शिस्त वगैरे. कसं काय मग हे जुळवून घेतलंय इतके 30 वर्ष? जुळलं ते जे माझा स्वभाव थोडासा कडक आहे पण शिस्तबद्ध आहे. शिस्तबद्ध आहे, जे खरं ते खरं. आणि भाऊजींचं कसं आहे? आणि ते कसं कला क्षेत्रात असल्यामुळे ते सौम्य आहेत आणि त्यांना एकच वेळ आहे, फक्त कला. फक्त कला. पण हे क्षेत्र निवडताना त्यांचा पाठिंबा कसा होता? नाही, त्यांनी मला फुल सपोर्ट केला. आणि त्यांना माहिती आहे की आपली पत्नी पहिलीपासून एकदम अशी रावडी आहे. काय रावडी. त्यामुळे मग त्यांना छान वाटलं मी या फील्ड मध्ये आल्यानंतर. आणि फुल सपोर्ट दिला त्यांनी मला. फुल सपोर्ट. हो. बरं, या क्षेत्रामध्ये ताई काम करत असताना अशा काही अडचणी वगैरे आल्यात का? नाही, भरपूर अडचणी आल्या. कारण हे क्षेत्र जेवढं चांगलं तेवढं रिस्क पण आहे याच्यामध्ये. मी नाईट शिफ्टला होते आणि IT पार्कला मी कामाला होते, हिंजवडीला. ओके. आणि एका क्लायंटला मला खराडीला सोडवायचं होतं. 2-4 गुंड प्रवृत्तीची मुलं आमचा पाठलाग करत होते. कार अडवली. आणि ते बोलले की ती मुलगी फक्त माझ्या हातात द्या, ती मुलगी आमच्या हातात द्या आणि तुम्ही निघून जा. पण आम्ही तसं देऊ शकत नाही ना. आणि मग तिथं आमची थोडी तुतुमय झाली, म्हणजे मारहाण पण झाली आमची त्यांच्यासोबत. आणि मग त्यावेळेस आमच्याकडे रेड चिल्लीचा तो पावडर असायच्या हातामध्ये. रेड चिल्ली ते आम्हाला द्यायचे तुमच्या सेफ्टीसाठी. ते द्यायचे आम्हाला त्या कामामध्ये. मग त्याने असं सांगितलेलं आम्हाला की असं जरी समोरून कुणी आलं तर तुम्ही फक्त ते प्रेस करायचं की त्या गुंडांच्या डोळ्यामध्ये ते रेड चिल्ली उडू शकते. मग तो त्या ठिकाणी तो प्रोग्राम फिक्स झाला तो. आणि ते गुंड जागीच पडले. ती मुलगी पण सेफ, आम्ही पण आमच्या घरी सेफ. आता ताई मला यायचंय माहेर बद्दल. हो. माहेर म्हटल्यानंतर तुझ्या डोळ्यासमोर कोण येतं आधी? आई. डोळे पाणवलेत तुझे. येस. माझी बेस्ट फ्रेंड आहे ती. आणि तिच्या संस्काराखाली आम्ही तिन्ही बहिणी खूप सुंदर. आमच्या सासरी पण शिस्तबद्ध आम्ही आहोत. तिचे संस्कार, फक्त आईचे संस्कार, बाकी नाही. डोळे पाणवले तुझे. आणि ते आई म्हटल्यानंतर हे किती 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 कडक शिस्तीचा, किती कणखर व्यक्ती असू दे, पण डोळे हे पाणवतातच. आई म्हणा किंवा बाबा म्हणा. आणि मला एवढंच सांगायचं आहे की स्त्री ही संस्कारी असावी. सगळ्या गोष्टीच्या जबाबदाऱ्या स्त्रियांवर खूप असतात आणि स्त्रीला जरी कमजोर समजत असतील पण स्त्री शक्ती ही फार मजबूत आहे. कारण स्त्री एक निर्मिती आहे. स्त्री निर्माण करते आणि स्त्रीशिवाय काहीच शक्य नाहीये. बरोबर आहे. कारण समान बाजू आहेत स्त्री आणि पुरुष, पण त्यामध्ये स्त्री नसेल तर काहीच शक्य नाही. काहीच शक्य नाही, सगळं अशक्य. स्त्री आहे तर सगळं आहे. कारण स्त्रियांना मान सन्मान हा मिळालाच पाहिजे आणि स्त्री ही स्वाभिमानाने जगलीच पाहिजे. पण तिला तो अधिकार आहे. सगळ्या वेदना, सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडणं, एवढी सहनशक्ती स्त्रियांमध्ये. स्त्री ही 18 तास कंटिन्यू काम करू शकते. हर एक वेदना ती सहन करू शकते. 18 तासाची सहनशक्ती स्त्रीमध्ये परमेश्वरानं ऑलरेडी टाकलेली आहे. मला हे सांगायचं स्त्रियांबद्दल. आणि त्याच पद्धतीची माझी आई आहे आणि तेच संस्कार तिने आम्हाला दिलेले. माझी आई जेव्हा लग्न करून माझ्या वडिलांच्या घरी आली तेव्हा 52 कुटुंबाचा स्वयंपाक ती एकटी करायची. 52 लोकांचा, ते पण चुलीवर. बापरे. म्हणजे एवढी जबरदस्त तिची मानसिकता, सहनशीलता जास्त होती. मग त्या आईची मी मुलगी आहे. ताई खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. म्हणजे खरं तर ज्या डोळ्यामध्ये एक जरब बघायची सवय, आज माहेरच्या आठवणीनंतर त्याच डोळ्यामध्ये अश्रू दाटून आलेले आहेत. आणि खरं तर मला आता म्हणजे फणस आठवतोय की बाहेरून कितीही काटेरी असलं तरी पण आतमध्ये तो गोडवा असतो. आणि त्यासाठी मला तुझं खरं तर कौतुक करायचंय. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. धन्यवाद. आता आपण बोलणार आहोत या ताईंसोबत. हो. ताई तुझं नाव सांग. माहेरचं नाव माझं अर्चना जगदीश खराडे आणि सासरकडचं नाव माझं अर्चना संतोष गायकवाड. अच्छा. जेव्हा मी बाउन्सर म्हणजे हे काय असतं मला माहीत नव्हतं. आणि ज्या मॅडमकडे मी आता काम करते त्या मॅडमकडनं काम जेव्हा चालू केलं ना,
तेव्हा मला खरी माझी ओळख पटली, खऱ्या अर्थाने माझं म्हणजे मी स्वतः काय आहे तिथूनच मला कळालं. कारण मी सायकलही चालू शकत नव्हते कधी, म्हणजे मी विचारही केला नव्हता की गाडी चालवणं हे शक्य आहे का. मी असं साधं दुकानात जायला सुद्धा मला भीती वाटते. मी जेव्हा मॅडमकडे काम करायच्या आधी सिक्युरिटी गार्ड म्हणून एका मॉलमध्ये मी कामाला लागले होते. हां, तर तिथं मी कधी समजा सेकंड शिफ्ट केली तर बाबा नाही, रात्री तेव्हा ते 6 सीटर पॅगो रिक्षा वगैरे असायच्या, नाही तिथं बसल्यावरती एखाद्याचा धक्का लागल, कोणी मला किडनॅप करेल, असे माझे विचार असायचे. म्हणून मी जवळजवळ 5-6 किलोमीटर मी चालत घरी जायचे. अरे बापरे. म्हणजे खूप अशी भीती मनामध्ये, पुरुष ह्याच्याबद्दल असं मनामध्ये काय माहिती का, पण ती भीती मॅडमनी सगळी घालवली. नाही, तू करू शकतेस, तू कुठेच कमी नाही आहेस, तू सगळं काही करू शकते. आणि आज 10 वर्ष झालं मी आता रणरागिणी लेडी बाउन्सर या ग्रुपमध्ये काम करते. आणि आत्ता मी जी तुमच्यासमोर उभी आहे ते फक्त आणि फक्त माझ्या त्या माऊलीला, दीपा मॅडम आमच्या, त्यांनाच हे श्रेय मी देईन. कारण माझ्या आयुष्यामध्ये दोन माऊली मला देवाने दिल्या. एक माझी जन्मदाती आणि ती माऊली. की जेव्हा एक स्त्री एका स्त्रीच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे, भक्कमपणे उभी राहते ना, ती खरं तर तिच्या आयुष्यातली खऱ्या अर्थाने रणरागिणी असते. आणि मला असं वाटतं की आमच्या कार्यक्रमाचं हेच फलित आहे. तेव्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सगळ्यांसाठी. पण आता आपण ज्या गोष्टीचा आपल्याला आनंद घ्यायचा आहे त्या आनंद आपण आता घेणार आहोत आपल्या या खेळातून. त्याच्यामुळे आपण आता जाणार आहोत आपल्या खेळाकडे. तर आता हा खेळ असा आहे की तुमच्या बाजूला पिवळ्या रंगाचं वर्तुळ आहे. त्या प्लॅस्टिकच्या वर्तुळात तुम्ही उभं राहायचं आणि तुम्हाला एक रस्सी दिली जाणार आहे. ती रस्सी मी 1, 2, 3 म्हटल्यानंतर खेचायची. जी ताई रिंगणाच्या बाहेर येईल ती ताई बाद. आणि आता दोन्ही ताई त्या वर्तुळामध्ये उभ्या राहिलेल्या आहेत. आणि आता रस्सी, पण एक मिनिट, रस्सी येऊ दे, रस्सी ये. बघितलं ऐक नाही, दैवी शक्ती माझ्याकडे. हा, अशी आपोआप वस्तू येते माझ्या हातात. 1, 2, 3. शाबाश शाबाश. रिंगणाच्या बाहेर यायचं नाही, रिंगणाच्या बाहेर यायचं नाही. ये बात. हा. आणि आपल्या आजच्या या खेळाच्या विजेत्या झालेल्या गीतांजली ताई तुमचं अगदी मनापासून अभिनंदन. पण तुम्ही जरी विजेत्या असल्या तरी आपला समजा रणरागिणीचा सगळा जो ग्रुप आहे, ज्या सगळ्या माझ्या इतर ताई आहेत, मला असं वाटतं की त्यासुद्धा त्यांच्या आयुष्यात त्यांच्या या क्षेत्रामधले त्या विजेत्या आहेत. त्यामुळे मी त्यांनासुद्धाही त्या आमंत्रित करून त्यांनासुद्धा आम्ही एक सन्मान चिन्ह देणार आहे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. मंडळी, नवरात्रीच्या निमित्ताने आपण स्त्री शक्तीचा जागर घालत आहोत. आणि आज आपल्यासोबत आहेत रणरागिणीच्या महिला बाउन्सर, खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचं रूप. आणि या रणरागिणीच्या सर्वेसर्वा आणि नायिका त्या आहेत आजच्या भागाच्या हुकुमाची राणी. आणि त्या विराजमान होणार आहेत आपल्या मानाच्या खुर्चीवरती. तेव्हा मी ताईंना विनंती करतो की त्यांनी हा सन्मान स्वीकारावा. या क्षेत्रात येण्याचा असं काही प्लॅन किंवा असं काही ठरवलं नव्हतं. पण मी मेकअप आर्टिस्ट म्हणून बॉम्बेत गेले होते. बॉम्बेतनं जेव्हा मी मेकअप आर्टिस्ट करता सेलिब्रिटी वगैरे बरोबर 2 ब्लॅक ड्रेसमध्ये हट्टेकट्टे जेम्स बाउन्सर बघितले. आणि त्यांनी माझं राहणीमान बघून बोलवलं होतं की करताल का आमच्यावर काम. पबमध्ये फक्त 5% लेडी बाउन्सर होत्या, ज्या फक्त टॉयलेटच्या ठिकाणी उभ्या राहायच्या. फक्त तिची जागा बदलली आणि ती सशक्त आहे, सगळ्या गोष्टी ती करू शकते. आणि तिच्याकडेही तेवढीच ताकद आहे जेवढे मेल बाउन्सरकडे आहे. महाराष्ट्रातला फर्स्ट लेडी बाउन्सर ग्रुप म्हणजे रणरागिणी ही फर्स्ट लेडी बाउन्सर ग्रुप. मी महिलांसाठी हा मोठा ग्रुप उभा केला आणि ह्या क्षेत्रामध्ये महिलांना चांगल्या प्रकारचा रोजगार आणि त्या रोजगारातनंच महिला सक्षम आहे ह्यासाठी मी ह्या सगळ्या क्षेत्राला उभं केलं. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा.
सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे दीपाताई आणि जिला मिळते गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स यांच्याकडून आकर्षक गिफ्ट हॅम्पर. 12 महिने नुसतं कामच करत असतो आणि आमच्या ड्युटीला आम्ही स्टँडिंग ड्युटी आणि आमच्या चेहऱ्यावर कधीच स्माईल नसते. आज सन मराठीमुळे आमच्या चेहऱ्यावरची स्माईल आणि आमचे इमोशन्स त्यांच्यामुळे बाहेर आले आणि आज आम्ही पूर्ण दिवस तो एन्जॉय केला. त्याबद्दल सन मराठीचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. त्या मंडळी भेटूया उद्याच्या भागात. अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. हॅपीनेस पार्टनर गोविंद मिल्क द हॅपी मेकर्स आणि स्पेशल पार्टनर डेटॉल.